काय झालं? खूप वैतागल्यासारखे दिसताय. काय झालंय का? जे व्हायचं असतं ते तर होणारच. माझ्या हातात काय आहे? का? तुमचं सारं आयुष्य आपल्या मेहनतीच्या जोरावरच उभं केलंत ना? आपलं आयुष्य आपल्या हातात तरी असतं, पण दुसऱ्यांच्या मनांना आपण लगाम नाही ना घालू शकत. काय झालंय? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? दुसऱ्यांबद्दल मी कसं बोलू शकेन जर घरच्यांनाच सांभाळू शकत नसेन? तीडाच्या वयाची मुलं कमवायला लागली आहेत. हा फक्त वयाने आणि शरीरानेच मोठा झालाय. तुम्हाला नाही कळणार त्याचं कवळं मन. तो आतून खूप भोळा आहे. लोकांना जमवून सत्संगाची प्रवचनं करणं, भजन कीर्तन करणं, हे सगळं काय? मागून लोक त्याला नावं ठेवतात, चेष्टा करतात त्याची. तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास का नाही ठेवत? मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की तो जेव्हा माझ्या पोटात होता तेव्हा एका रात्री बाबा रामानंदजी माझ्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. त्याला जे हवंय ते करू द्यात. आता सगळं तो जाणो आणि बाबा रामानंदजी जाणो. मी कुठे त्याला काय बोलतो? त्याच्या बावळटपणामुळे हिराला सतत त्याच्या बरोबर राहायला सांगतो. कधी काय करेल काही सांगता येत नाही. चाललोय हवेलीत, बोलावलाय. राम करे सो होवे रे मनवा, राम करे सो होवे, राम करे सो होवे, राम करे सो होवे. हो करनी धरनी तू क्या जाने, करनी धरनी, करनी धरनी तू क्या जाने, करनी धरनी तू क्या जाने, मन ही मन में रोए रे, राम करे सो होए, राम करे सो होए. टीरा, तू इतकं छान कसं गातोस? अगं देवाची कृपा आहे माझ्यावर. काय देव बाप्पा तुला शक्ती देतो? मग नाही तर काय. अगं जो देवाला भक्ती भावाने पुजतो तो त्याला खूप शक्ती देतो, खूप. टीरा, तू कधी देवाला पाहिलंयस? अरे माझ्या स्वप्नात येतो ना देव बाप्पा. खरे सांगतो? हो, स्वप्न सुद्धा खरी होतात. मग काय, स्वप्न सुद्धा खरी होतात. अरे काहीतरीच हा थापा मारतोय. ए चला चला, नाहीतर याचं भक्तीचं भाषण पुन्हा सुरू होईल. चल चल जाऊया, चल चल. अरे जा जा, काडीची अक्कल नाहीये तुम्हाला. काही कळत नाही तुम्हाला. हिरा, मी खरंच थापा मारतो का रे? अरे तुझ्या ह्या बुद्धिमान गोष्टी फक्त बुद्धिमान लोकांनाच कळतात. खरं तर तूच खरा हिरा आहेस. हिरा हिरा तर तू आहेस रे. अरे हिरा तर हे फक्त माझं नाव आहे. खरा हिरा तर तू आहेस. खरंच? मग मी खोटं कशाला बोलू? अरे हिरा, अरे काय करतोयस? सगळं खराब होईल. अरे मी जे गुंडाळतोय हे बघ असं. नाही नाही, अरे सगळी गुंतागुंत होईल. मी कसं छान गुंडाळून ठेवलं होतं. हे बघ. पाहिलंस? केलीस ना गडबड. अरे ह्या माशीमुळे गडबड झाली. नाकात गेली असती तर. अरे बघ 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 बघ, तुझ्याकडे आली ती.
हा ही बघ मार तिला. आली तुझ्याकडे. ही बघ ही आली. मार 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 मार. माशी मारणं इतकं सोपं काम नाहीये. अरे या माशांमुळे मोठमोठी कामं बिघडून जातात. असं म्हणतात की जर कोणी हवेत उडणारी माशी मारली तर त्याच्या हातून मोठमोठी कामं होतात. त्यात काय, मी तर सहज मारू शकतो. अरे मोठमोठे शिकारी उडणाऱ्या माशीला मारू शकत नाहीत. मग तू तर बच्चा आहेस. मारून दाखवू मग तर मानशील ना. दाखव. हा ही बघ. कुठे. ही बघ ही आली. हा ही बघ. हा पाहिलंस. तू तर नक्की मोठा माणूस होणार. अरे टेडा, तुझ्या हातून मोठमोठी कामं होणार. तू एक काम कर, बंद कर हा विणकामाचा धंदा आणि तुझ्या बाबांना सरळ सरळ सांगून टाक तू आता असली छोटी मोठी कामं करणार नाहीस. हिरा, खरंच असं होतं का रे. अरे तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये. नाही आहे ना, माझा तुझ्या बोलण्यावर पूर्ण विश्वास आहे. तू तर माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस. ज्याच्याकडे काहीही काम नसतं तो माशाच मारत बसतो. बिंडोकासारखं बोलणं बंद कर, नाहीतर उपाशी मरशील. बाबा, देव जेव्हा चोच देतो तेव्हा घास सुद्धा देतच असतो. हत्तीला मणा इतकं आणि मुंगीला कणा इतकं द्यायला तो नाही विसरत. तर मग माझ्या 2 भाकऱ्यांनी काय नुकसान होणार आहे. अरे त्याच्यासाठी हे कठीण नसतंच, पण तू माझ्यासाठी सारं कठीण करू नकोस. सरळ रस्त्यावरून चाललास तरच या जगात सुख मिळेल. माझं म्हणणं समजून घे जरा. बाबा, समजून घेणं हा एक गुंता आहे. समजून किती समजून घेणार. बघा, ऐकताना ह्याचं बोलणं काय झालंय याला. सकाळी जरा थंड डोक्याने बोलूया आपण. तू आणि तुझा मुलगा काय वाटेल ते करा. करा काय करायचं ते. मला तर काही बोलायचंच नाही. काय झालं तेजा? आज तू थोडासा त्रासलेला दिसतोयस. काय सांगू, एकच मुलगा आहे. तो सुद्धा नालायक निघाला तर उरलंच काय मग. कशाला इतकी काळजी करतोस? अरे मुलं तर खेळता खेळताच उमलतात. बालपणीच्या विचारांचं उद्या काय होईल हे कोणाला माहित. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण ह्या मोठ्या गोष्टी मोठ्या माणसांनाच लागू पडतात. बरोबर बोलतोयस तू. कोष्ट्याच्या घरी जन्माला आल्यावर कोष्ट्यासारखेच विचार असायला हवेत ना. तू एक काम कर, काही दिवसांकरता त्याला सासरी पाठव. टिढा, अरे चाललायस? हो आई. सासरी जास्त दिवस राहू नकोस, चांगलं नाही ते. अगं मला खरं तर जायचंच नव्हतं. कळतंय मला. बरं ऐक, तिथे प्रवचन देत बसू नकोस सगळ्यांना. मला प्रवचन देण्याची हौस थोडीच आहे, हो की नाही हिरा? अरे मग काय, अहो टेडामध्येच चुंबकासारखं काहीतरी आहे. लोक स्वतःहूनच त्याच्याकडे खेचले जातात. उगाच काहीतरी बडबडू नकोस. आणि हो ऐक, अंधार पडायच्या आधी सासरी पोहोच बरं का. पाहिजे तर भाकऱ्यांची शिदोरी बांधून देऊ का? नको, त्याची काही गरज नाही. अगं 2 कोसांवर तर आहे आई. उडी मारली की पोहोचेन तिथे. आणि तसंही त्यांना आमचा पाहुणचार करायचा असेलच की. आता तिथे खाल्लं नाही तर त्यांनाही बरं नाही वाटणार. बरं ठीक आहे, पण वाटेत कुठेही थांबू नका. अहो तुम्ही काळजीच करू नका, मी याला कुठे थांबू देणार नाही. तू असल्यावर मला तशी सुद्धा काळजी कमीच असते. मग तुम्ही अजिबात काळजी करू नका. चल टेडा, चल. आता तिथे पोचल्या हिरा, ते बघ तानपुरा घेऊन बसलेत. चल भजन गाऊया. तानपुराच्या तारा नीट लावल्या असं तू. अरे समजा चांगलं होईल बघ आता. राम राम. राम 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 राम. मला विचारायचं होतं, हे वाजवतात का? वाजवतात, फारच छान वाजवतात. अच्छा, या ना, बसा बसा. आमच्या भजनाबरोबर साथ द्याल? हा हो जरूर. ठीक आहे, जरा सूर द्या. हा. राम जी, राम जी, राम करे सो होए रे मनवा, राम करे सो होए
भक्ति का रस मीरा चखियो, कृष्ण प्रीत में खोए रे, राम करे सो होए रे मनवा, राम करे सो। भाऊ, हा रडायला का लागला? 1 महिन्या अगोदर याचं पोरग गेलं. भाऊ, धीर सोडू नका. येणं जाणं चालूच राहतं. त्या वरच्याच्या प्रत्येक करणीत काहीतरी अर्थ लपलेलाच असतो. आता आपल्या जवळचं कोणी सोडून गेलं तर दुःख तर होणारच, पण त्याच्यावर विश्वास ठेवा. अरे, भक्तीमध्ये खूप शक्ती असते. टीडो जी यही हमारा टीडो जी, टीडो जी यही हमारा टीडो जी। खुद ही डूबे खुद बन जाए, ओ खुद ही डूबे खुद बन जाए, तारनहारा टीडो जी, टीडो जी यही हमारा टीडो जी। हीरा, बराच अंधार पडलाय. रस्ता सुद्धा नीट कळत नाहीये. अरे, तू जर खड्ड्यात पडलास ना तर मला काढायला सांगू नकोस. तुझ्यामुळे उशीर झालाय सगळा. माझ्यामुळे? हो. वा रे, ते भजन मी ऐकवत होतो का? ती प्रवचन मी देत होतो? अरे, तुला कोणी ऐकणारा भेटला ना की तू सारं काही विसरून प्रवचन महाराज बनतोस. तूही ढोल वाजवत होतास, अगदी नाचत नाचत. अरे मग काय करू, तुला साथ तर द्यावीच लागते ना. हिरा, एक गोष्ट सांग. आज तर त्रयोदशी आहे ना, मग ही अमावस्येसारखी का दिसतीये? अरे हो की, हे तर काळे ढग दिसत आहेत. बहुतेक पाऊस पडणार आहे. पाऊस आला तर पीक चांगलं येईल. पीक चांगलं येईल? अरे, आपण मरू ना. असे ओले कपडे घालून सासरी जायचं? इथे कुठे आडोसही दिसत नाहीये. अरे हे बघ. काय? पाऊस सुरू झाला वाटतं. कुठे? बघ 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 बघ, हा थेंब दिसतोय का? हा बघ, माझ्यावर सुद्धा. अरे, मेलो आता. मग? अरे, ते बघ, ते झाड दिसते, त्याच्या खाली आसरा घेऊया. हा पाऊस थांबला की पोहोचूच आपण. अरे, काय ह्या अवस्थेत पोहोचवलंय? काय पण सत्संग आहे संतजींचा. अरे, मी तर म्हणतो चल परत घरी जाऊ, नाहीतर उगाच हसू होईल आपलं. परत? 2 कोस परत जाणार कसे? सासर तर इथून जवळ आहे. मागचे सगळे नाले भरले असणार. अरे, सरळ सरळ सांग ना की मनात मोर नाचतायत. बोल, तू बोल. बाबांच्या शब्दाचा मान ठेवायचा म्हणून आलो इथवर. बरं झालं हा घडा इथे पडलेला दिसला. हे कपडे ओले नाही ना झाले? अरे, तुमच्यासारखे महान संत असताना कसे ओले होतील? ते खरंच आहे. पाहिलंस, पाऊस कमी होतोय. उशीर होईल. चल निघूया इथून. चल चल. हिरा, गावाच्या वेशीजवळ पोहोचलोय असं वाटतं. अरे हे बघ. काय? तुझी सासरची माणसं तुझं स्वागत करायला उभी आहेत. कुठे? ते बघ तिथे. बिचाऱ्या बकऱ्या वाट चुकल्यात वाटतं आणि पावसातही भिजतायत बिचाऱ्या. अरे, तू बघ तिथे गोठा आहे वाटतं. दिसला? अरे हो, एक काम करूया, तिथे यांना बांधून ठेवूया. बरं, ठीक आहे. ज्याच्या असतील त्याला मिळतील तरी. ठीक आहे, चल. ये ये. चल चल. हे लावून टाकूया. हे इथे. हे चांगलं झालं. आपण आलो नसतो तर बिचाऱ्या पावसातच भिजत राहिल्या असत्या. चल चल चल.
बारा, काय करतोयस? अरे तू भाकऱ्या मोजतोयस ना, तर मी तारे मोजतोय. बर. अरे हे आपण आत का नाही जात आहोत? अरे जाऊया जाऊया, सासूच्या हातातलं काम बिघडून जायचं नाही तर. फक्त ही शेवटची भाकरी होऊ दे, मग जाऊया. अरे ती बघ, झाली वाटतं. झाली. ती बघ, तव्यावर भाजतायत. हा ठीक आहे, चल 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 चल. कोण आहे? अहो सासूबाई, टिडोजीराव आले आहेत, तुमचे जावई बापू. राम राम. या या, जावई बापू सुद्धा आलेत. नमस्कार. माझं नशीबच उजळलं. लाली, बघ तरी कोण आलंय ते. अगं बाई, पावसाच्या सरी बरोबर जावई बापू सुद्धा आलेत. अरे, तुम्ही तर भिजला असणार. आधी कपडे बदलून घ्या बघू. नाही नाही, राहू दे हो. पाण्याचं काय, भिजवलं नाही भिजवलं, आणि म्हटलं तर आपलं आयुष्यही पाण्याचा एक बुडबुड असतं रे. जावई बापू अजिबात भिजलेले नाहीत. हे आता अशा स्थितीत पोहोचले आहेत की पाऊस त्यांना स्पर्श सुद्धा करू शकणार नाही, जोवर ते सांगत नाहीत. पण रस्त्यात तर खूप पाऊस लागला असणार. वारणा आणि इथवरच्या रस्त्यावर तर आडोसा देखील नाहीये. अहो, ही रामानंद बाबांची कृपा आहे. सगळा त्याचाच प्रसाद आहे. भक्तांचं रक्षण करण्यासाठी तर स्वयं परमेश्वर सुद्धा अवतार घेतो. आधी भक्त पूजा करतो रामाची, मग राम पूजा करतो भक्ताची. बघा तरी, हे कुठेही भिजले नाहीत. खरं तर आम्ही जिथे जायचो तिथे आम्ही पुढे पुढे आणि पाऊस मागे मागे. पावसाचा एक थेंब सुद्धा पडला नाही. खरंच? पण असं कसं होऊ शकतं? या या, आत या. कपडे बदलून घ्या. या. थकला असाल. रात्रही खूप झालीये. मी तुमच्यासाठी आणखीन भाकऱ्या बनवते. तुम्ही गरमागरम जेवून घ्या. नको नको, आणखी भाकऱ्या बनवायची गरज नाहीये. तुम्ही 13 भाकऱ्या तर बनवल्याच आहेत. बस, आम्ही त्यातलेच खाऊ. 4 आम्ही खाऊ, बाकी 5 तुम्ही वाटून घ्या. 13 भाकऱ्या? अहो, बनवणारीला माहित नाही किती भाकऱ्या ते. मग तुम्हाला कसं ठाऊक? तुम्हाला तुमच्या जावई बापूंच्या भक्तीवर विश्वास नाहीये? अहो, पण यांची हीच तर ओळख आहे. नाही नाही, तसं खूप ऐकून होतो की जावई बाबू रामानंदजीचे मोठे भक्त आहेत आणि त्यांच्या प्रवचनांबद्दल सुद्धा खूप ऐकलंय. पण विश्वासच बसत नव्हता. विश्वासाचा तर हा खेळ आहे. हा हो, माणसाचा विश्वासच असतो जो दगडालाही देव बनवतो. आणि विश्वास असेल तर दगड सुद्धा पाण्यावर तरंगू शकतो. ओहो, तुम्ही तर कोणीतरी फार थोर महात्मा वाटताय. नाही, तसं नाहीये. अहो, आमचं तर नशीबच फळफळलं यांच्याशी नातं जोडल्यामुळे. मी आत्ता जेवण वाढते. आठ, 9, 10, 11, 12, 13. बरोबर 13 भाकऱ्या. कमालच झाली. भाकऱ्या मी बनवल्या आणि जावई बापूंनी न मोजताच कसं ओळखलं? संत टिडोजी महाराज की, संत टिडोजी महाराज की.
संत टिडोजी महाराज की जय, 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 संत टिडोजी महाराज की टिडा जय, टिडा, अरे टिडा उठ, बाहेर तुझ्या नावाचा जय जयकार होतोय. संत टिडोजी महाराज की जय, 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 संत टिडोजी महाराज की जय. हिरा, हे सगळं काय चाललंय? बाहेर सारे गावकरी यांचं दर्शन घ्यायला आलेत. हो, का नाही? नाही हिरा, मी तर सगळ्यांना खरं सांगून टाकतो की मी कोणी संत वगैरे नाहीये. तुझ्या सासूशी बदनामी होईल. जी सगळ्यांकडे तुझं गुणगान गाऊन आली आहे. तुम्ही बाबा रामानंदांचे अवतार आहात. माझं दुःख नाहीसं करा. माझ्या 2 बकऱ्या काल रात्रीपासून गायब झाल्यात. खूप मोठे महाराज आहेत. बडबड बंद कर. अरे, अशा वाटेल त्या गोष्टी रचून कोणी संत महात्मा बनत नसतात. लोकांनी इतका विश्वास दाखवलाय आपल्यावर, इतकी श्रद्धा ठेवली आपल्यावर. मला तर वाटतं आपण त्यांना फसवत तर नाहीये ना. मी स्वतः पारखून बघेन. जर ते खरंच संत असतील तर मी स्वतः पुढे जाऊन पाया पडेन. योग्य आहे. आणि जर पाखंडी निघाला तर त्याला मारून मारून चामडी सोलेन त्याची. टीडोजी टीडोजी यही हमारा टीडोजी, टीडोजी टीडोजी यही हमारा टीडोजी. खुद ही डूबे खुद बन जाए, ओ खुद ही डूबे खुद बन जाए तारनहारा टीडोजी टीडोजी टी